आज आपण कोल्हापुरी थाळी बनवणार आहोत। काय कोल्हापुरी थाळीतलं काय बनवते? तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा। तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा बनवते हो। काय करायलाय बघा कसं बनतंय। हा तर काय करायचं मला पहिलं साहित्य सांगा। ही ओनियन पेस्ट आहे, मटन स्टॉक, चिरलेला कांदा, खडा मसाला, आलं लसूण पेस्ट, मिरची, कोथमीर, तीळ, खसखस, सुकं खोबरं, कोल्हापुरी मसाला, जायफळ पूड, काळी मिरी, गरम मसाला, जिरं, मीठ, हळद आणि मिरची पूड। हे झाले। आता ह्याच्यात आपण पांढरा आणि तांबडा रस्सा बनवणार। पहिल्यांदा आपण काय करतोय? आपण तांबडा रस्सा करूया। बरं, मग काय लागेल तुला? बाउल, खडा मसाला आणि बाउल। खडा मसाला आपण आधी खडा मसाल्याचं वाटण घेऊया पूर्ण। एक अर्धा इंच दालचिनी, ते तेल आपण घातलेले आणि तेलात आपण ते थोडंसं फ्राय करून घेणार। येस। ओके। मोठी वेलची, वेलची, काळी मिरीचे दाणे आणि तेजपत्ता। आता काय करायचं आपल्याला? आता ह्याच्यात आपल्याला थोडंसं कांदा घालायचा आहे। पुरे कांदा थोडा लालसर झाला की मग खोबरं घालायचं, थोडं सुकं खोबरं। झालेलं आहे सर। बरं, आता काय करायचं त्याचं आपल्याला? आता ह्याच्यामध्ये मिरची घालूया थोडीशी, कोथिंबीर, एक टीस्पून तीळ, एक टीस्पून खसखस, थोडंसं जिरं चवीपुरतं, बरंच काय काय आहे की, आणि मग एक टीस्पून आलं लसूणची पेस्ट। झालेलं आहे। आता हे आपण ग्राइंड करून घ्यायचं, फाईन पेस्ट करायचं। ओके, हे ग्राइंड करून झालं की हे असं दिसतंय। हो, आम्ही हुशार आहोत, वी डोंट लाईक टू वेस्ट टाइम, है ना? ओके, आता हे मी आता काढून ठेवतो। ओके, आता हे आपलं तांबड्या रस्स्याचं हे रेडी आहे। रेडी आहे। आता आपल्याला काय आणखीन तेल घालूया याच्यात थोडंसं। बरं, आता काय? ह्याच्यातही खडा मसाला घालायचा आहे सुरुवातीला। बरं, दालचिनी, चक्रीफूल, 2 छोटी वेलची, एक 4 लवंग आणि काळी मिरीचे दाणे। हा आपला तडका। हळू सावकाश। आता ह्याच्यामध्ये आपण जी कांद्याची पेस्ट केली आहे ती घालूया। कांदा जास्त लाल होऊन द्यायचा नाही। आपण खसखस, तीळ आणि सुकं खोबरं हे वाटून घ्यायचं एकत्र। अच्छा, खसखस, तीळ आणि सुकं खोबरं हे 3 गोष्टी वाटून घ्यायच्या। हो, आणि मग त्याचं पेस्ट त्याच्यामध्ये टाकायचं। अच्छा, खसखस, तीळ आणि खोबरं आहे 3 गोष्टी। या 3 गोष्टी वाटून घेऊया। ओके, किती? एक चमचा? हो, 1 टेबलस्पून आणि अर्धा कप सुकं खोबरं हे पूर्ण टाकलं तरी चालेल। ओके, हां, आणि हे 1 टेबलस्पून हे आपल्याला वाटून घ्यायचंय। हो, याची पेस्ट करून त्यात घालायचं। हो, की रेडी? येस, माल रेडी। हो, आम्ही हे ऑलरेडी वाटून घेतलेलं आहे आणि ते त्यात घातलेलं आहे की हे तयार होत आहे। कळलं का? शॉर्टकट मारायचं। हे झालेलं आहे सर। आता आपल्याला हे ह्याच्यात टाकायचं आहे। हे? हो, ओके, बरं। अच्छा, ही ह्याची 3ची पेस्ट आहे का ही? आता आपल्याला ह्याच्यात घालायची पूर्ण। त्यात आपण आता मीठ घालूया, काळी मिरीची पूड आणि जायफळ चिमूटभर। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मटणाचा स्टॉक टाकायचा आहे। झाला पांढरा। हो, ओके, आता आपण इकडे कोथिंबीर टाकलं की पांढरा रस्सा झालाय। ते जरा उकळू दे। हो, तोपर्यंत आपलं हे पण होईल। होय। आता इथे काय करायचं आपल्याला? ह्यात फक्त आपल्याला आता तेजपत्ता टाकायचा आहे, चिरलेला कांदा, आता आपण जे वाटण वाटून घेतलंय मगाशी ते घालायचं। वाटणात आपण काय काय घातलंय? त्याच्यामध्ये पूर्ण खडा मसाला, सुकं खोबरं, कांदा, 1 टेबलस्पून तीळ, 1 टेबलस्पून खसखस, कोथिंबीर, मिरची। आता ह्यामध्ये आपण कोल्हापुरी मसाला घालूया, मिरची पावडर, हळद, अर्धी टीस्पून, अगदी थोडी कमी, बस। गरम मसाला घालायचा आहे, मीठ। आता आपण याच्यात मटन स्टॉक घालूया।
रेडी? हो रेडी. लिहून घ्या साहित्य आणि कृती. तांबडा पांढरा रस्सा बनवण्याकरता लागणारं साहित्य: कांद्याची पेस्ट, मटण स्टॉक, बारीक चिरलेला कांदा, खडा मसाला, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, तीळ, खसखस, किसलेलं सुकं खोबरं, कोल्हापुरी मसाला, जायफळ पूड, काळी मिरी पूड, गरम मसाला, जिरं, मीठ, हळद आणि लाल तिखट. कृती: तांबडा रस्सा करण्यासाठी प्रथम एका फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये खडा मसाला, कांदा, किसलेलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, तीळ, खसखस, जिरं आणि आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्यावं. परतलेल्या मिश्रणाचं वाटण करून घ्यावं. दुसऱ्या फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून तमालपत्र आणि कांदा घालून नीट परतून घ्यावं. परतल्यानंतर त्यामध्ये तांबड्या रश्श्यासाठी केलेलं वाटण, 2 चमचे कोल्हापुरी मसाला, लाल तिखट, हळद, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि मटण स्टॉक घालून मिश्रणाला एक उकळी येऊ द्यावी. पांढरा रस्सा करण्यासाठी फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये खडा मसाला आणि कांद्याची पेस्ट घालून परतून घ्यावं. एका बाजूला 1 चमचा तीळ, किसलेलं सुकं खोबरं, 1 चमचा खसखस याचं वाटण करून घ्यावं. परतून घेतलेला खडा मसाला आणि कांदा पेस्ट यांच्या मिश्रणात तयार खोबऱ्याचं वाटण, मीठ, काळी मिरी पूड, जायफळ पूड, मटण स्टॉक आणि कोथिंबीर घालून एक उकळी येऊन द्यावी.